नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे पेठवडगाव मधून. हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं 10 मार्च रोजी पहाटे एक देशी गाय आणि 3 जर्सी गाय कत्तल करण्यासाठी मिरजकडे नेत असताना गोरक्षकाने पकडून वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिलेला महिंद्रा पिकअप टेम्पो जनावरांसह पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीस गेल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून वडगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. चोरताना मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत असून पोलिसांच्यातील चोर शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं मिरज इथं कत्तलीसाठी गायी नेत असताना गोरक्षकांनी एक बोलेरो पिकअप पकडली होती. ही घटना 10 मार्च रोजी पहाटे 3:30 सुमारास घडली होती. गोरक्षकांनी घटनास्थळी पोलिसांना बोलावून घेऊन हे वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. बोलेरो पिकअपमध्ये एक देशी गाय आणि 3 जर्सी गायी होत्या. गोरक्षकांनी व पोलिसांच्या सहकार्याने गाडी पोलीस स्टेशनला नेण्यात आली. गोरक्षकाने गुन्हा तात्काळ नोंद करावा अशी मागणी केली असता ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी साहेब आल्यानंतर सकाळी 10 वाजता गुन्हा नोंद करणार आहोत असे सांगून गोरक्षकांना परत पाठवले. मात्र सकाळी 10:30 वाजता गोरक्षक पोलीस स्टेशनवर गेले असता पोलिसांनी सदर गाडी सोडून दिली होती. गाडी सोडण्याबाबत गोरक्षकांनी संशय व्यक्त करत गेले 2 दिवस पोलीस ठाण्यात येऊन चौकशी करत होते, पण याबाबत पोलिसांच्याकडून टोलवाटोलवी होत होती. गुरुवारी सायंकाळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश यादव यांच्या नेतृत्वाखाली गोरक्षक आणि धारकरी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आणि जाब विचारला, पण प्रभारी अधिकारी बाहेर असल्याने कार्यकर्त्यांना कोणतीच माहिती उपलब्ध होत नव्हती. यावेळी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत वरिष्ठांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यानंतर रात्री उशिरा पिकअप वाहन आणि जनावरे पकडण्याचा गुन्हा गुरुवार दिनांक 13 रोजी दाखल केला असून हे वाहन चोरीस गेले असल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. 10 तारखेला पकडलेला टेम्पो 13 तारखेला चोरीस गेल्याची नोंद होते. म्हणजे या पोलीस स्टेशनचा अंधाधुंद कारभार चव्हाट्यावर आला असून प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांसह संबंधित पोलिसांची कठोर चौकशी होणे गरजेचे आहे. यापूर्वीही अशी काही प्रकरणे झाली आहेत का याची चौकशी सुद्धा होणे आवश्यक आहे. पगाराव्यतिरिक्त जादा उत्पन्न स्रोत निर्माण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. ज्या पोलिसांनी गाडीला सोडले त्या पोलीस कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे सुरेश यादव यांनी केली आहे. दरम्यान 10 मार्च रोजी पोलिसांच्या ताब्यातील जनावरे व बोलेरो पिकअप गाडी चोरीस गेले असल्याची फिर्याद पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता दाखल असल्याचे समोर आल्याने सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.